श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो 7 सप्टेंबर पासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष 21 सप्टेंबरला संपणार आहे. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मातील खूप महत्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृ आपल्या लोकांच्या भेटीसाठी पृथ्वीवरती येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान तसेच तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येपर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा ज्याला आपण पितृश्राद्ध असं म्हणतो तर हे एकूण 15 दिवस चालत असते. पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी देतात. पितृपक्षात दान धर्म, प्राण्यांना अन्नदान, ब्राह्मण भोजन इत्यादी कर्म केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्ती होते असे म्हटलं जातं. तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात. जर आपण हे उपाय केले तर किती प्रखर पितृदोषापासून आपली मुक्ती होते आणि जीवनातील अनेक अडचणी या दूर होतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदाच या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. हा स्पर्श केल्याने 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल. पितृ तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल. तर अशी कोणती झाडे आहेत, कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः नक्की लिहा. तर पहा बघतो, आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात, जसे की घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या अडचणी येत असतात, घरावरती कर्ज वाढत जातं. तसेच घरातील मुलं जी असतात तर ती हट्टीपणा करतात, मुलांची प्रगती होत नाही. कधी कधी बघा होती काय की लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही. भरपूर शिकलेले असतात, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी प्राप्ती होत नाही. तसेच आपला एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रगती होत नाही, त्यामध्ये सतत अडथळे येत असतात. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे सुद्धा वाढत जातं. कुटुंबामध्ये सतत भांडणे, क्लेश, कलह, मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतात. कुटुंबांमधील जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये अंतर येतं, एकोपा राहत नाही. तर या समस्या ज्या आहेत तर या पितृदोषामुळे होत असतात. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा अडचणी येतात आणि याचे कारण जे आहे तर ते पितृदोष आहे असं आपल्याला माहिती सुद्धा नसतं. आणि म्हणून जेव्हा आपण या घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी एखाद्या गुरुजींकडे जातो, आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे किंवा आपल्या घराला कोणी करणीबाधा दोष लावलेले आहे असं आपल्याला कायम वाटत असतं. आणि म्हणून आपण एखाद्या चांगल्या गुरुजींचा सल्ला घेत असतो आणि त्यावेळी आपल्याला अशा काही पूजा सांगितल्या जातात आणि ह्या पूजा केल्याने आपल्या घरातील दोष दूर होतील असंही म्हटलं जातं. परंतु जर घराला पितृदोष लागलेला असेल तर अशा वेळी तुम्ही किती मोठी पूजा केली, काही केलं तरी पितृदोष हा दूर होत नाही. एक वेळी आपल्याला देव माफ करू शकतो परंतु आपले पितृ हे आपल्याला कधीच माफ करू शकत नाही. पितृ जे आहेत तर ते फक्त सेवेने किंवा काही उपाय केल्याने दूर होतात. म्हणून या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला होईल तेवढी पितरांची सेवा, श्राद्ध, पिंडदान उपाय जे आहे तर ते करायचे आहे. यामुळे किती प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये या झाडांना स्पर्श करायचा आहे. यामुळे 3 पिढ्यांचा किती प्रखर पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होईल. तर पहा बघतो, माहिती खूपच सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाड सर्वत्र पवित्र मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडांमध्ये वास करतात. यामुळेच कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर हा केला जातो. ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आलेले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो. पितृदोष हा त्यापैकी सगळ्यात प्रमुख आहे आणि त्यामुळे पितृपक्षात पिंपळ वृक्ष, विशेष पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप मोठा फायदा होतो. आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये जर तुमच्या घराजवळ या पिंपळाचे झाड असेल तर या वृक्षाला तुम्ही नियमितपणे जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करताना एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी घ्यायचे आहे, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तसेच दररोज संध्याकाळी या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला नियमितपणे या पितृपक्षामध्ये करणे शक्य झालं तर तुम्ही आवर्जून पिंपळ वृक्षाची जी अशी पूजा आहे तर ती करा.
परंतु ज्यांच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर अशांनी या पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून केली पाहिजे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि या वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपला उजवा हात या वृक्षाला लावून आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे. पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. पूर्वजांना सांगायचे आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. तुमचे आशीर्वाद हे सदैव आमच्यावरती राहू द्यावेत. घराची प्रगती होऊ द्या. बघतो अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. बघतो यानंतरचे पुढील झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड. शास्त्रामध्ये वटवृक्षाला एक खूप लाभदायक वृक्ष मानले जाते. भगवान शिव या झाडामध्ये वास करतात. त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये वट पूजेचे महत्व आहे. पितृपक्षात या झाडाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी या वृक्षाला काळे तीळ आणि थोडेसे कच्चे दूध घालून 1 लोटा जल हे अर्पण करायचे आहे आणि यानंतर या वृक्षाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तसेच कुटुंबामध्ये काही अडचणी असतील तर पूर्वजांना मनोभावे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघतो यानंतर पुढील जे तिसरे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी बेलफळ आणि बेलाच्या पानांचा रस हा वापरला जातो. पितृपक्षाच्या काळात या झाडांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच अकाली मरण पावलेल्या पितरांना शांती मिळते असं सुद्धा म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता लक्ष्मी स्वतः बेलाच्या झाडावरती वास करतात. त्यामुळे या झाडाचे महत्व अधिकच वाढते आणि म्हणूनच तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर नक्की तुम्हाला या झाडाला दररोज जल अर्पण करायचे आहे. एक शुद्ध गाय तुपाचा दिवा त्या वृक्षाखाली लावायचा आहे. दररोज 11 प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला घालायच्या आहे आणि यानंतर आपला उजवा हात लावून पितरांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांची माफी मागायची आहे. बघतो असं केल्याने आपले पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. त्याचबरोबर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. बघतो तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि असं म्हटलं जातं की पितृपक्षात तुळशीची पूजा केल्याने पितर देखील संतुष्ट होतात. त्याचसोबतच माता लक्ष्मी घरात वास करते. पितृदोषाचा परिणाम टाळण्यासाठी तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा पितृपक्षामध्ये नियमितपणे करू शकता. तुळशीला सुद्धा नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावून आपल्याला आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे. यामुळे सुद्धा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात. बघतो आता या 4 झाडांपैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तर त्या झाडाची तुम्हाला पितृपक्षामध्ये 15 दिवस पूजा करायची आहे. जर तुमच्या घराजवळ एकही झाड नसेल तर तुम्हाला या 4 झाडांपैकी जे झाड जिथे कुठेही मिळेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय जो आहे करायचा आहे. तसेच बघतो पितृपक्षामध्ये 7मुखी, 8मुखी किंवा 12मुखी रुद्राक्ष धारण केल्याने सुद्धा पितृदोष हा दूर होतो. त्यामुळे तुमच्या गळ्यात अजूनही रुद्राक्ष नसेल तर तुम्ही नक्की या पितृपक्षामध्ये असा रुद्राक्ष जो आहे तर तो धारण करू शकता. तसेच पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले जाते जसे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये माठ असेल किंवा फिल्टर असेल, हंडा असेल तर तिथे पितरांच्या नावाने दिवा लावावा. असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांती कायम टिकून राहते. बघतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.